गाडी चालवत असताना बहिणीचा कॉल आला. ती म्हणाली, "अरे, मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी पाहिली आहे. तू एकदा तिला भेट, तुला नक्की आवडेल." "अगं ताई, मी तुला कितीदा सांगितलंय, मला लग्न करायचं नाही. ठेव बरं फोन. मी गाडी चालवतोय आणि पाऊस जोरात सुरू आहे." असं सांगून मी रागाने फोन कट केला. समोर रोडावर स्पष्ट दिसत नव्हतं. त्यामुळे मी गाडी रोडच्या कडेला थांबवली. मी माझ्या टॅक्सीच्या पुढच्या सीटचं बॅकरेस्ट मागे झुकवलं होतं. डोक्यावर टोपी ठेवून आपल्या सुंदर कल्पनांच्या स्वप्नात रममान झालो होतो. बाहेर जोरदार वादळी पाऊस कोसळत होता. म्हणून मी टॅक्सीला रस्त्याच्या एका बाजूला लावून ठेवली होती. कारण मला माहीत होतं, रस्त्यावर भरपूर पाणी साचणार आणि अशा परिस्थितीत घरी पोहोचणं जवळजवळ अशक्य होईल. घर तर लांबच होतं, पण मला गाडी बिघडण्याची जास्त भीती होती. सध्या माझ्या खिशात इतके पैसेही नव्हते की गाडी दुरुस्त करता येईल. म्हणून मी ठरवलं की गाडी एका बाजूला उभी करतो. घरी जायला उशीर झाला तर झाला, काय फरक पडतो? असंही कोणती घरी माझी वाट पाहत बसलेली बायको आणि मुले आहेत, जे माझ्यासाठी वाटेकडे डोळे लावून बसले असतील. मी तर एकटा जीव सदाशिव. उगाच घाई करून कोणती आपत्ती यायला नको. म्हणून पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. सीट पूर्ण मागे झुकवली आणि निवांत पडून राहिलो. डोक्यावरची टोपी चेहऱ्यावर ठेवली आणि डोळा लागला. मी जिथं गाडी लावली होती तो रस्ता अगदी मोकळा आणि स्वच्छ होता. पण तिथं एकदम शांतता होती. मी नुकतंच एक कुटुंब शहराबाहेर त्यांच्या घरी सोडून आलो होतो. कुटुंबाला तर सोडलं, पण परतीच्या प्रवासात पावसाने धुमाकूळ घातला होता. इथं इतका जोरदार, वादळी, तुफानी पाऊस क्वचितच पडतो. पण जेव्हा पडतो, तेव्हा मागची पुढची सगळी कसर भरून काढतो. आजही तसाच पाऊस पडत होता आणि अशा हवामानात सवारी मिळणंही अशक्य वाटत होतं. म्हणून मी कोणतीही रिस्क न घेता गाडी साईडला लावून दिली होती. मी नुकताच गाढ झोपेत जात होतो. इतक्यात माझ्या टॅक्सीच्या खिडकीचं दार जोरात हललं. मी डोक्यावरची टोपी बाजूला करत बाहेर पाहिलं तर एक मुलगी पूर्णपणे पावसात भिजलेली उभी होती. तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते. ती एकदम गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होती. केस विस्कटलेले, ओठांवर लिपस्टिक आणि डोळ्यांखालचं काजळ रडल्यामुळे बहुधा पसरलं होतं. ती खूपच अस्वस्थ दिसत होती आणि खिडकी जोरजोरात ठोकत होती. मी किंचित खिडकी उघडली आणि विचारलं, "काय झालं?" ती तात्काळ म्हणाली, "लवकर दरवाजा उघडा." पण तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तिच्या डोळ्यांमध्ये झोप होती की नशा हे मला काही कळेना, पण ती रडत होती. मी पटकन गाडीचं मागचं दार उघडलं. ती ताबडतोब गाडीत बसली आणि घाईघाईने म्हणाली, "लवकर, लवकर गाडी चालू करा." मी विचारलं, "कुठं जायचं आहे?" ती म्हणाली, "फक्त पुढे चला." ती सारखी सारखी मागं वळून पाहत होती, जसं कुणीतरी तिच्या मागे लागलेलं असावं. मी शांतपणे विचारलं, "कुठल्या ठिकाणी जायचंय ते तरी सांगा." ती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, "मला काहीच कळत नाहीये. मला माहीतच नाही मी सध्या इथं कुठं आहे." मी पुन्हा विचारलं, "मग कमीत कमी हे तरी सांगू शकाल का की तुम्हाला जायचं कुठे आहे?" ती उत्तर न देता सारखी डोक्यावर हात मारत होती. तिच्या डोळ्यांवर झोपेची नशा चढत चालली होती. ती जणू जबरदस्तीने शुद्धीत राहण्याचा प्रयत्न करत होती. ती विचार करत होती की तिला कुठे जायचं आहे, पण ती पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत होती. ती अगदी विचित्र प्रकारची मुलगी होती. अचानक ती म्हणाली, "ते माझ्या मागे लागलेत. ते मला सोडणार नाहीत. त्यांनी माझे कपडे फाडून टाकलेत." हे म्हणताच ती मागच्या सीटवर अंग टाकून पडली आणि हळूहळू तिच्या डोळ्यांवर झोपेचा अंमल चढला. मी म्हणालो, "ओ हॅलो," पण तिने काही प्रत्युत्तर दिलं नाही. मी आता गाडी चालवायला सुरुवात केली. ती मुलगी तर स्वतःवरचं भान गमावून बसली होती. मी एका विलक्षण गोंधळात अडकून गेलो होतो. आता काय करावं? या मुलीला कुठं नेऊ? कारण ती तर बेशुद्ध पडली होती.
गाडीचा वेग वाढवण्याचा मी प्रयत्न केला, पण मला माहीत होतं पुढं रस्ता पाण्यानं भरलेला असणार आणि गाडी अडकण्याची शक्यता होतीच. वरून ती गल्ली खूपच अंधारलेली होती. माझ्या मनात एकच विचार येत होता, ईश्वरच जाणे, ही बिचारी कोणाच्या तावडीतून सुटून आली असावी. तिचे कपडे खरोखरच ठिकठिकाणी फाटलेले होते. खांद्यावर ओढणी देखील नव्हती. मी गाडी थांबवली आणि मागं वळून पाहिलं तर तिच्या हातांवर आणि हाताच्या दंडावर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. तसंच तिच्या गळ्यावरही तशाच खुणा होत्या. मी पटकन नजर दुसरीकडे वळवली, कारण तिचे कपडे गळ्याजवळूनही फाटलेले होते आणि तिचं बरंचसं अंग उघडं झालेलं होतं. मी माझ्या अंगावरची शॉल काढली आणि तिच्या अंगावर अलगद झाकून दिली. ती मागच्या सीटवर विसावलेली होती. मग ती शॉल तिच्या चेहऱ्यापर्यंत ओढून दिली आणि एक दीर्घ श्वास घेतला. ती मुलगी खूपच सुंदर होती, अशी की तिच्या सौंदर्याने चांगल्याहून चांगल्या सज्जन पुरुषाची नियत डगमगेल. मी डोकं झटकलं आणि गाडी पुन्हा चालवायला लागलो. तेवढ्यात एक गाडी माझ्या समोर येऊन थांबली. ती खूप वेगाने मागून आली होती. मी हैराण झालो. माझी गाडी कोण थांबवू शकेल? मग त्या गाडीतून 2 तरुण उतरले आणि माझ्या गाडीच्या काचेवर थाप मारायला लागले. मी काच थोडी खाली केली आणि म्हणालो, कोण? ते म्हणाले, तुम्ही इथे एखादी मुलगी पळताना पाहिली का? मी म्हणालो, कोणती मुलगी? मला कोणतीच मुलगी दिसली नाही. मी इथे कोणालाच पळताना पाहिलं नाही, कारण या सुनसान रस्त्यावर फक्त माझीच गाडी होती. ती गाडी माझ्या मागोमाग आली होती आणि माझ्याशिवाय तिथे दुसरी कोणती गाडी नव्हतीच. तो म्हणाला, आत्ताच इथे एक मुलगी पळत होती, थोड्या वेळापूर्वी. मी म्हणालो, मला काय माहीत तुम्ही कोणाबद्दल बोलताय? मी तर इथे शांत बसलो होतो. मी मनातल्या मनात म्हणालो की बरं झालं मी त्या मुलीवर शाल टाकली होती. तो म्हणाला, ती मुलगी आमच्या घरातलीच आहे, ती घरातून पळाली आहे. मी म्हणालो, मी कोणतीच मुलगी पाहिली नाही आणि मला याबाबत काहीच माहीत नाही. तो वारंवार मागच्या सीटवर पाहण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी अशी पडली होती की तिने पाय पोटाशी घेतले होते. थंडीमुळे ती थरथरत होती, म्हणूनच मी तिच्यावर शाल टाकली होती. ती जणू कोणी व्यक्ती नसून सामानच आहे असं दिसत होतं. त्यांनी विचारलं, हे मागे काय आहे? मी म्हणालो, हे माझं सामान आहे. आता हेही तुम्हाला दाखवू का, काय आहे आणि काय नाही? का माझं डोकं खाताय? एकतर या वादळी पावसाने आधीच डोकं खराब केलंय. टॅक्सी चालायचं नाव घेत नाही आणि तुम्ही लोक विनाकारण माझं डोकं खाताय. कोणत्या मुलीच्या मागे लागलाय? जा बाबा, तुमचं काम करा. मलाही माझ्या घरी जाऊ द्या. एकतर हा बेमोसमी पाऊस, तोही इतका वादळी, कसं घरी पोहोचायचं माहीत नाही. मी चिडून रागाने त्यांच्याशी बोललो. मग ते लोक तिथून निघून गेले. त्यांच्यातला एक व्यक्ती गाडीत जाऊन बसला. गाडीत बसलेला तरुण म्हणाला, ती मुलगी टॅक्सीत नाही, मला वाटतं ती कुठेतरी लपली असेल. असं म्हणून त्याने गाडीच्या पुढच्या सीटचा दरवाजा उघडला आणि तो दुसरा तरुण तिथे बसला. मग ती गाडी निघून गेली. माझे श्वास तर तीव्र झाले होते, पण पुन्हा तोच प्रश्न समोर आला की या मुलीचं काय करू, हिला कुठे सोडू? असो, बराच प्रयत्न करून साधारण 1 तासाच्या खटपटीनंतर मी घरी पोहोचलो. तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. माझं घर छोटंसं होतं. मला माझी टॅक्सी बाहेरच उभी करावी लागायची. गल्ली ही मध्यम स्वरूपाची होती, ना खूप चौडी ना खूप रुंद. माझं घरही तसंच मध्यम होतं, जिथे मी एकटाच राहायचो. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझी एक छोटी बहीण आहे, जिचं लग्न झालं होतं. ती माझ्या मागे लागायची, लग्न कर लग्न कर. पण मी माझ्या नावाला साजेसा धीट होतो. मी म्हणायचो, मी असलं बखेड पाळू शकत नाही. आधी लग्न करा, मग मुलं होतील, मग खर्च वाढेल, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा. मी मनमौजी माणूस आहे. मन झालं तर काम केलं, नाहीतर घरात पडून राहिलो. असं जबाबदारीचं आयुष्य मी जगू शकत नाही. म्हणून त्या माझ्या बहिणीने
बिचारीने मला सांगणंच बंद केलं होतं. पण घराच्या साफसफाईची मला काही विशेष काळजी नसायची. मी पूर्णपणे बेफिकीर होतो. जिथे मन झालं तिथे सामान ठेवलं आणि जेव्हा मनात आलं तेव्हा पूर्ण घर चमकवून टाकायचो. नाहीतर महिनोन-महिने झाडूलाही हात लावायचो नाही. सगळं धूळ आणि मातीने माखलेलं असायचं. मला त्याचा काही फरकही पडायचा नाही. पण आता प्रश्न त्या मुलीचा होता. त्या मुलीला आत कसं घेऊन यावं? ती तर पूर्णपणे बेशुद्ध होती. पाऊस अजूनही जोरात पडत होता. आता मला घरात जाऊन पाहायचं होतं की घराची काय अवस्था झाली आहे. कारण अंगणात पाणी साचलंय. एका खोलीतून कोपऱ्यातून पाणी गळायचं. जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा मी तिथे एखादं भांडं ठेवायचो. पण आता काय करू? या क्षणी मला सर्वात मोठी अडचण ही मुलगीच वाटत होती, जी बेशुद्ध होती. मी मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि तिला हलवून ठोचून जागं करण्याचा प्रयत्न केला. पण ती तर पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. मी गल्लीकडे, डावीकडे, उजवीकडे पाहिलं. सगळीकडे सामसूम होती. मग सर्वांच्या खिडक्यांकडे पाहिलं. त्या सुद्धा बंद होत्या. मग मी सुटकेचा श्वास घेतला. जर कोणी मला ही कृती करताना पाहिलं असतं तर माझ्यावर बदनामीचा मोठा शिक्का बसला असता. मी त्या मुलीचा हात खेचला. मोठ्या कष्टाने तिला ओढत बाहेर काढलं. मग तिला उचलून घेतलं. दरवाजा उघडायला लागलो मी. दरवाजा उघडला आणि तिला उचलून आत आणलं. पायाने दरवाजा बंद केला. पाण्याने भरलेल्या अंगणातून चालत मी खोलीपर्यंत पोहोचलो. माझ्या खाटेवर तिला झोपवलं. मग एक दीर्घ श्वास घेतला. माझे दोन्ही हात कमरेवर ठेवून कंबर थोडी सरळ केली. कारण तिला उचलताना मला बराच त्रास झाला होता. मग मी बाहेर जाऊन टॅक्सी लॉक केली. शाल काढली आणि घरी येऊन तीच शॉल त्या मुलीच्या अंगावर टाकली. पण प्रश्न असा होता की माझ्या घरात फक्त एकच खोली होती. अंगण तर या जोरदार पावसाने ओलचिंब झालं होतं. इतक्या जोरात पाऊस पडत होता की अंगणात 2 क्षणही बसणं शक्य नव्हतं. त्या मुलीला गाडीतून बाहेर काढून खोलीत आणण्याच्या 2 मिनिटातच माझे कपडेही ओले झाले होते. पण असो, या खोलीत झोपणंही काही कमी धोक्याचं नव्हतं. कारण तिथे एक सुंदर मुलगी तिच्या पूर्ण मादक सौंदर्यासह बेशुद्ध पडली होती. तिचे केस मोकळे झाले होते. तिचं अंग असं होतं जणू काही एखाद्या मोठ्या कलाकाराने सुंदर मूर्ती घडवलेली आहे. एखाद्या सिनेमातल्या नटीला कमीपणा वाटेल एवढी ती रूपवान होती. ती खोलीत झोपलेली असल्यामुळे माझ्यासाठी खोलीत झोपणं हा एक खूप मोठा धोका होता. मरता क्या न करता मी बाहेर आलो. जोरदार पाऊस पडत होता. पण अंगणाचा काही भाग छताखाली होता. मी तिथे खुर्ची ठेवली आणि तिथे बसलो. खरं तर माझीही झोपेची दैना झाली होती. खोलीत फक्त एकच खाट होती आणि जमिनीवर पाणी टपकत होतं. त्यामुळे जमिनीवरही झोपता येणार नव्हतं. आणि तसंही तिथे ती मुलगी झोपलेली असताना मी त्या खोलीत कसं जाऊ शकणार? मी खोलीत झोपलो तर तिला पाहून माझा संयम तुटला असता. खरं तर मी प्रामाणिक माणूस होतो. पण देवदूत तर नव्हतोच. आणि प्रामाणिक माणसांवरच तर सैतान जास्त हल्ला करतो. त्यामुळे मोठ्या कष्टाने ती रात्र काढायची होती. एका खुर्चीवर बसलो. दुसरी खुर्ची समोर ठेवली आणि त्यावर पाय टाकले. कधी झोप लागली कळलंच नाही. पण कशी तरी रात्र निघून गेली. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पाऊस थांबला होता. मी झाडू घेतला आणि अंगणातलं पाणी काढायला सुरुवात केली. संपूर्ण अंगण साफ केलं. स्वयंपाकघर पाहिलं तर तिथे भांडी तशीच पडलेली होती. ती भांडी धुतली. माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि मग त्या मुलीसाठीही नाश्ता बनवला. तसंही आता सकाळचे 9 वाजले होते. मी विचार केला आता तिला उठवावं म्हणजे ती उठेल आणि मी तिला वेळेत तिच्या घरी सोडेल आणि मग मीही घरी येऊन निवांत झोपेन. मी खोलीच्या दारावर टकटक केली पण काही उत्तर आलं नाही. मी दार थोडं उघडलं. ती अजूनही झोपली होती. पण चेहऱ्यावरची शाल बाजूला झाली होती. तिला पाहून मनात नको त्या विचारांनी डोकं वर काढलं. मी विचार केला, चला दुसरं काही करू शकत नसलो तरी पाहू तर शकतो.
सुंदर गोष्टी तर पाहण्यासाठीच असतात. देवाने तिला इतकं सुंदर का बनवलं असेल? पण मग मी स्वतःला म्हणालो, नाही नाही भावा, मी जरी चोरी केली तर मग? आधी चेहरा पाहीन, मग मन काहीतरी दुसरंच मागेल. आणि हे तर कदाचित खूप चुकीचं होईल. मी थोडं जोरात दार ठोठावलं. ती दचकून जागी झाली. तिने डोळे उघडून खोलीचा अंदाज घेतला. मग पटकन उठून बसली. ती मला पाहू लागली, पण तिच्या नजरेत एक विचित्र भाव होता. ती म्हणाली, मी इथे? मी इथे कशी? मग तिने आपले फाटलेले कपडे पाहिले आणि लगेच माझी शाल उडून स्वतःवर टाकली. मी म्हणालो, तुम्ही काल रात्री कदाचित नशेत होता, म्हणून तुम्ही माझ्या टॅक्सीत आलात. मी तुम्हाला खूप वेळा विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय, कुठे सोडू, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही आणि बेशुद्ध झालात. म्हणून मला नाईलाजाने तुम्हाला माझ्या घरी आणावं लागलं. तुम्ही बेशुद्ध होतात, म्हणून मजबुरीने मला तुम्हाला उचलून आणावं लागलं. पण पहा, ही माझी मजबुरी होती. मला तुम्हाला उचलून आणावं लागलं. त्याच्यापुढे मी काहीच केलं नाही. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. माझं बोलणं ऐकून ती खूपच घाबरली होती. बाथरूम खोलीबाहेर आहे. तुम्ही चेहरा व हातपाय धुवा आणि नाश्ता करून घ्या. मी नाश्ता तयार करून ठेवलेला आहे. बाकी तुम्ही मला फक्त एवढं सांगा की तुमचं घर कुठे आहे, गावाचं किंवा भागाचं नाव सांगा, म्हणजे मी तुम्हाला सोडून देईन. ती म्हणाली, कपडे असतील ना तुमच्याकडे? मी थोडा गोंधळलो आणि विचारलं, काय? ती परत म्हणाली, म्हणजे कपडे असतील ना घरात? कारण माझे हे कपडे फाटले आहेत. माझ्याकडे कुठलेच महिलांचे कपडे नाहीत. घरात मी एकटाच राहतो. आई वडील नाहीत. एक लहान बहीण आहे, पण तिचं लग्न झालंय. त्यामुळे माझ्याकडे फक्त पुरुषांचेच कपडे आहेत. ते चालतील का? मी तिला विचारलं. हो, काहीही चालेल. तुम्ही जे काही द्याल ते मी घालेन. ठीक आहे. मग मी माझ्या कपाटातून एक जोडी पुरुषांचे कपडे काढले आणि चारपाईवर ठेवले. ती त्या शॉलमध्येच उठली, कपडे घेतले आणि बाहेर वॉशरूममध्ये गेली. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिचा मेकअप उतरलेला होता. माझ्या त्या बेढब पुरुषी कपड्यांमुळे ती आणखी घाबरलेली दिसत होती. तिने अजूनही तीच शाल अंगावर पांघरली होती. मी छोट्याशा टीपाईवर नाश्ता ठेवला. ती माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. समोर चहा आणि तळलेलं अंड होतं. तिने थोडासा नाश्ता केला आणि चहा प्यायला सुरुवात केली. पण ती कसल्या तरी गहन विचारात बुडालेली होती. मी म्हणालो, अहो बाई, तुम्हाला कुठे जायचंय? माझं कोणीच नाही. मी पूर्णपणे बेसहारा आहे. हे ऐकून मला धक्का बसला. मी म्हणालो, ते कोण होते जे तुमचा पाठलाग करत होते? ते माझं दुर्दैव होतं, जी माझ्या मागे लागलं होतं. असं म्हणून ती आपले अश्रू पुसायला लागली. मी म्हणालो, तुम्ही जेव्हा बेशुद्ध झालात तेव्हा थोडं अंतर कापल्यानंतर त्यांच्या गाडीने माझी टॅक्सी अडवली होती. हे ऐकून ती चहाचा कप जो ती ओठांजवळ नेत होती तिने हातातच थांबवला. ती म्हणाली, मग त्यात कोण होतं? मी म्हणालो, मला त्यांचं नाव माहीत नाही, पण 2 मुलं होती आणि ते बदमाशासारखे वाटत होते. त्यांनी मला विचारलं की तू एखादी मुलगी पळताना दिसली का? तेव्हा तर तिच्या चेहऱ्याची रंगत उडाली. ती म्हणाली, मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो, मी तुमच्यावर शाल टाकली होती, त्यामुळे त्यांनी मागे पाहिलंच नाही की कोण आहे. मी त्यांना म्हणालो, मी कोणतीच मुलगी पाहिली नाही. तिने सुटकेचा श्वास घेतला. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझा जीव वाचवला. मी म्हणालो, जीव तर वाचवला, पण आता पुढे काय करायचं? माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की मॅडम, तुम्ही माझ्या घरी कधीपर्यंत बसणार आहात? पण मी तिला स्पष्ट शब्दात हे सांगू शकत नव्हतो. आमचं घर मध्यमवर्गीय प्रकारचं होतं. मी त्यांच्या घरात जायचो, तेही आमच्या घरी यायचे. तसंही आमचं सगळं बालपण या गल्ल्यांमध्ये गेलं होतं. त्यामुळे कधी जेवण बनलं नाही तर मी शेजार पाजाराकडून मागून घ्यायचो. तेही मला द्यायचे, कारण त्यांना माहीत होतं की घरात कोणी बाई नाही, घर सांभाळणारं कोणी नाही. आता जर त्यांनी माझ्या घरी एक मुलगी पाहिली
तर 100 प्रश्न विचारले असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रामाणिकपणावर बोट ठेवलं गेलं असतं. ती म्हणाली, "मी काय सांगू शकेन? तुम्ही मला एखाद्या अनाथ आश्रमात सोडा." मी म्हणालो, "ते कोण होते जे तुमचा पाठलाग करत होते?" "ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. कृपा करून मला असे प्रश्न विचारू नका." मीही गप्प झालो. कदाचित तिला तिच्या गोष्टी मला सांगायच्या नसाव्यात. तिचा काहीतरी वैयक्तिक प्रश्न असावा. मी म्हणालो, "ठीक आहे, तुम्ही नाश्ता करा. मी तुम्हाला अनाथाश्रमात सोडून येतो." मग ती म्हणाली, "नाही नाही, असू दे, असं करा." ती पुढे काहीच बोलली नाही आणि खोलीत जाऊन बसली. मी समजलो की ती मला म्हणेल की मला मेन रोडपर्यंत सोडा. पण जेव्हा ती बराच वेळ बाहेर आली नाही, तेव्हा मी तिच्या खोलीजवळ गेलो. मी दार ठोठावण्याच्या आधीच तिच्या हुंदक्यांचा आवाज मला ऐकू आला. ती खूप रडत होती. मी दार ठोठावलं तेव्हा ती एकदम गप्प झाली. मी खोलीत जाण्याआधीच ती आपले अश्रू पुसायला लागली. ती म्हणाली, "मी थांबू शकते का इथे? मला माहीत नाही का, पण मला एकदम वाईट वाटलं." मी त्या रूममधून बाहेर आलो, पण मी तिला इथे ठेवूही शकत नव्हतो. परके लोक माझ्यावरच बोट दाखवतील किंवा माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेतील. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तिचे डोळे लाल झाले होते. मी म्हणालो, "पहा, तुमचं कोणी ओळखीचं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला त्यांच्या घरी सोडतो." "माझं कोणीच नाही." "हे बघा मॅडम, मी सांगितलंच आहे आधीही तुम्हाला. मी तुम्हाला माझ्या घरात ठेवू शकत नाही." "बरं ठीक आहे." मग ती माझ्यासोबत बाहेर आली आणि टॅक्सीमध्ये बसली. मी टॅक्सी सुरू केली आणि तिला मेन रोडवर सोडलं. मग मी माझ्या कामाला निघालो. पण पूर्ण दिवस ती मुलगी माझ्या डोक्यात घोळत राहिली. ती कोण होती? कोण नव्हती? तिने आपल्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्या मुलांचं काय, जे त्या रात्री तिचा पाठलाग करत होते, ज्यांनी तिचे कपडे फाडले होते? पूर्ण दिवस माझं मन त्या मुलीभोवतीच फिरत राहिलं, जिने मला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आज नेहमीपेक्षा जास्त सवारी मिळाल्या. रात्री 10 वाजता मी मोकळा होऊन घरी आलो. आता विचार करत होतो, कोणत्या शेजारणीकडून जेवण मागू? कारण खूप दमलो होतो. मला विशेष काही बनवता येत नव्हतं. माझी बहीण जेव्हा घरी यायची, तेव्हा खूप जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवायची. त्यावर मी माझे काही दिवस कसे तरी काढायचो. काहीच मिळालं नाही तर मी अंडी बनवून खायचो. आज मी घरी आलो, कुलूप उघडलं आणि आत शिरलो. तेव्हा घराचा नकाशा काहीसा वेगळा वाटला. घर खूप स्वच्छ आणि टापटीप होतं. मी हैराण झालो. मला प्रश्न पडला, अचानक हे घर इतकं स्वच्छ कसं झालं? आणि तेही आपोआप? मग स्वयंपाकघरातून भांडी खटखटण्याचा आवाज यायला लागला. मी तिथेच थबकलो. जेवणाचा खूप छान सुगंध येत होता. मी चक्रावलो. माझ्या घरात कोण येऊ शकतं? कुलूप तर मी स्वतःच उघडलं होतं. आणि स्वयंपाकघरात त्या व्यक्तीचं काय काम असू शकतं? जर कुणी चोर असता आणि चुकून माझ्या घरात आला असता, तर घर आवरलेलं नसून विखुरलेलं असायला हवं. मी हळूहळू पावलं टाकत स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलो. आत जाऊन पाहिलं तर तीच मुलगी होती. तिला पाहून मी खूप हैराण झालो. मला पाहताच तिने नजर खाली घेतली, जणू काही लाजली. मी म्हणालो, "तू इथे कशी काय आलीस?" ती म्हणाली, "मला खूप भीती वाटत होती. कारण अनाथ आश्रमाबद्दल मी खूप वाईट गोष्टी ऐकल्या आहेत, की तिथेही मुलींची इज्जत सुरक्षित नसते. म्हणून मी परत आले." "पण तू आत कशी आलीस? दाराला तर मीच कुलूप उघडलं आहे." ती म्हणाली, "तुमच्या घराबाहेर जे झाड आहे ना?" मी म्हणालो, "हो मग." तिथून चढून मी घरात उडी मारली. मी खूप चकित झालो की या मुलीत एवढी हिंमत कशी आली. ती म्हणाली, "मी जेवण बनवलं आहे. पोळ्याही तयार आहेत. तुम्ही जेवणार का?" "हो, ताट लाव. मी अंघोळ करून येतो." पूर्ण दिवस टॅक्सी चालवताना माझी अवस्था खराब व्हायची. मी अंघोळ करून आलो तेव्हा तिने त्या छोट्याशा टीपाईवर जेवणाचं ताट ठेवलेलं होतं. मी म्हणालो, "तू जेवणार नाहीस का? तुम्ही जेवा, मी नंतर खाईन."
जेवताना मी तिचा अंदाज घेतला. ती अजूनही माझ्याच कपड्यांमध्ये होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, मी हे बोलायला नको, पण तू इथे यायला नको होतंस. मग मी कुठे जाणार? मी म्हणालो, तुला काय वाटतं, इथे तू सुरक्षित असशील? ती म्हणाली, हो, म्हणूनच मी परत इथे आले. तुम्ही खूप प्रामाणिक माणूस आहात. मी म्हणालो, ते ठीक आहे, पण मी माणूस आहे, देवदूत नाही. आणि माझे शेजारी पाजारी माझ्यावर बोट उचलतील, विचारतील की तू माझी काय लागतेस. मी लोकांना काय उत्तर देऊ? ती अश्रू ढाळू लागली. म्हणाली, मी खूप मजबूर आहे. तुमच्याशिवाय मला कोणावरही विश्वास नाही. मी जेवण केलं. मग तिला म्हणालो, पहा, माणूस कोणीही असो, तो विश्वासाला पात्र नसतो जोपर्यंत तो तुमचा जवळचा नसतो. तुला कदाचित कल्पना नसेल, पण त्या रात्रीच्या पावसात मी तुला घरात आणलं तेव्हा तुला पाहून माझीही नियत डळमळली होती. हे ऐकून तिने माझ्याकडे गंभीरपणे पाहिलं. तेव्हा मी माझी नजर दुसरीकडे वळवली. तिने तुरीची डाळ बनवली होती. कदाचित घरात डाळच उपलब्ध होती, पण ती खूप चवदार बनली होती. मी सलाड खात खात तिला खरं सांगत होतो. मी म्हणालो, हे बघ, काल रात्री माझ्या मनात खूप इच्छा झाली की दाराला कडी लावावी तुझ्यासोबत. तुला समजतंय ना मी काय म्हणतोय? मी तुला वास्तवाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतोय. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. मला चुकीचं समजू नकोस, पण मी पुरुष आहे. खरं मी खूप प्रामाणिक आहे, पण तरीही माणूस आहे. माझ्याकडून देवदूतासारखं वागणं अपेक्षू नकोस. तू झोपली होतीस तेव्हा तू इतकी सुंदर आहेस की कोणाच्याही मनात वाईट विचार येऊ शकतात. मी तर एक साधा माणूस आहे. माझीही नियत डळमळली होती, पण खुदाच्या साक्षीने मी तुझ्यासोबत काहीच केलं नाही. पूर्ण रात्र मी बाहेर अंगणात खुर्चीवर बसून काढली. विश्वास ठेव, सकाळपर्यंत माझी कंबर दुखायला लागली होती. रोज रोज अशी परीक्षा मी देऊ शकत नाही. आज तसंही काळे ढग जमायला लागलेत. कोण जाणे, रात्री पुन्हा वादळी पाऊस कधी सुरू होईल. आता तूच सांग, तू खोलीत झोपशील तर मी कुठे जाऊ? माझ्या घरात फक्त एकच खोली आहे. ती म्हणाली, तुम्ही खोलीत जाऊन झोपा, मी अंगणात रात्र काढेन. मी म्हणालो, पहा, हा प्रश्नाचा तोडगा नाही. मग तुमच्या मते प्रश्नाचा तोडगा काय आहे? मी म्हणालो, तू मला का सांगत नाहीस की तू कोण आहेस, कुठून आलीस, तुझ्यासोबत काय झालं, ते मुलं कोण होते? ती म्हणाली, मला फक्त इतकंच समजतं की मी माझी इज्जत वाचवण्यासाठी पळाले, पण त्या लोकांनी मला दारू पाजली होती. त्यामुळे मी घरातून पळाले खरी, पण फार दूरपर्यंत पळू शकले नाही. तुमची गाडी मला दिसली, म्हणून मी गाडीत बसले. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी सुरक्षित होते. म्हणून मला वाटलं की यापेक्षा सुरक्षित जागा मला कुठेही मिळणार नाही. मी म्हणालो, आणि त्या मुलांजवळ तू कशी पोहोचलीस? हे ऐकून ती पुन्हा रडायला लागली. माझ्या आईचं निधन झालं होतं. वडिलांनी दुसरं लग्न केलं. माझी सावत्र आई मला अजिबात आवडत नव्हती. ती मला चांगली वागणूक देत नव्हती. तिने तिच्या लांबच्या भावाशी माझं लग्न लावून द्यायचं ठरवलं. मी तिथून पळाले आणि त्या मुलांकडे मदत मागितली, पण मला माहीत नव्हतं की तेही. असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. त्यांनी मला गाडीत दारू पाजली. म्हणाले, हा सॉफ्ट ड्रिंक आहे. पण त्यांनी माझ्यासोबत काही करायच्या आधीच मी गाडीचं दार उघडून पळाले. तेव्हाच काही अंतरावर तुमची टॅक्सी उभी होती, म्हणून मी तिथे बसले आणि तुम्हाला गाडी चालवायला सांगितलं. बस असं झालं. मी म्हणालो, मी तुला तुझ्या वडिलांच्या घरी सोडू का? ती म्हणाली, तुम्हाला खरं सांगते, पण अजूनही माझी सावत्राई त्या बिघडलेल्या भावाशी माझं लग्न लावून देईल. आहो, पण मी काय करू शकतो? ती म्हणाली, फक्त मला आश्रय द्या. मी तुला असा आश्रय देऊ शकत नाही. आश्रय द्यायचा तर तुला माझ्याशी निकाह करावा लागेल. ती म्हणाली, ते का? मी म्हणालो, जाहीर आहे, या गल्लीत माझी खूप इज्जत आहे.
जर मी एखाद्या अनोळखी मुलीला असंच घरी ठेवलं तर माझी बदनामी होईल. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्याशी निकाह करा. ती मुलगी खूपच सुंदर होती. खरं सांगायचं तर मलाही हेच हवं होतं की ती निकाहला तयार व्हावी. मग मी माझ्या छोट्या बहिणीला बोलावलं. ती आली. तेव्हा मी तिला या मुलीची सगळी हकीकत सांगितली. तिने तिच्या नवऱ्याला बोलावलं आणि सोबत 3-4 जणांना आणलं आणि माझा आसिफाशी निकाह करायचं ठरवलं. होय, तिचं नाव आसिफा. माझ्या बहिणीने माझ्याकडून पैसे घेतले आणि आसिफासाठी लग्नाचा पोशाख आणि रोजच्या वापराचे कपडेही घेतले. 2 तासात तिने सगळी खरेदी केली. निकाहानंतर गल्लीतल्या काही बायका बोलावून जेवणही दिलं. सगळ्यांना कळलं की ही माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे. माझ्या बहिणीनेच हा निकाह घडवून आणला आहे. ती मुलगी अनाथ आणि बेसहारा आहे. माझ्या बहिणीने तर माझे आभार मानले. कोणाशी का असेना, पण मी लग्न केलं. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा आसिफा सजून बसली होती, पण अजूनही गप्प गुमान होती. मी दार बंद केलं तेव्हा ती आणखी आकसून बसली. प्रश्न असा होता की खाट फक्त एकच होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. म्हणालो, पहा, आता मी माझी सोन्याची अंगठी काढली. बाकी थोडंफार दागिने मी बहिणीला दिले होते, पण ही एक अंगठी तिने माझ्या जवळच ठेवायला सांगितली होती. ती म्हणाली होती, जेव्हा तुझं लग्न ठरेल तेव्हा ही अंगठी सोन्याच्या पाण्यात बुडवून घे आणि मग तुझ्या बायकोला साखरपुडा अंगठी म्हणून दे. पण मला वेळच कमी मिळाला होता. अंगठी जुनीच होती. सोन्याच्या पाण्यात बुडवून आणली नाही. ती अंगठी जी मी कपड्याने स्वच्छ केली होती आणि एका कपाट ठेवलेली, त्यावर माती जमली होती. मग मी ती स्वच्छ केली आणि तिच्याकडे घेऊन गेलो. ती मलाच पाहत होती. मी म्हणालो, इतक्या घाईत लग्न झालंय, ही अंगठी आता अशीच घाल. नंतर मी ती सोन्याच्या पाण्यात बुडवून तुला देईल. ती म्हणाली, काही हरकत नाही. मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझं लग्न इतक्या सुंदर मुलीशी होऊ शकतं. ती तरीही शांत होती. मी म्हणालो, काही बोलणार नाहीस का? काय बोलू? त्या रात्री पावसात तू खूप सुंदर दिसत होतीस. माझं बोलणं ऐकून ती हसलीही नाही. माझ्या मनात आणखी काही प्रश्न होते, ज्यांचं उत्तर मला तिच्याकडून जाणून घ्यायचं होतं, पण मी विचारू शकत नव्हतो. मला विचारायचं होतं की तिच्यासोबत काय झालं होतं, पण हिंमत होत नव्हती. जेव्हा मी तिच्या जवळ जाऊ लागलो तेव्हा ती काहीशी मागे सरकली. मग मी इतका बेभान झालो की तिच्या सौंदर्यात हरवून गेलो. त्यानंतर तिने मला काहीच सांगितलं नाही, पण तिचे डोळे उघडले नव्हते. मी तिला विचारलं, डोळे का बंद ठेवलेस? ती म्हणाली, लाज वाटते. मला कळलं नाही, पण असं वाटत होतं की ती खुश नाही, कारण ती मला तसं प्रेम देत नव्हती जसं एक बायको देते. कदाचित पहिल्यांदा नात्यात बांधलं गेल्यावर असंच होत असावं. मी खूप खुश होतो. तिने लग्नाचे कपडे परिधान केले होते आणि त्या लग्नाच्या जोड्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. माझे मन तिला त्या क्षणी मिठीत घ्यावं असं म्हणत होतं, पण मी स्वतःला कसंबसं आवरलं. मी देखील एक पुरुषच होतो आणि इतकी सुंदर मुलगी माझी पत्नी बनली होती. ही माझ्यासाठी काही साधी गोष्ट नव्हती. खरे तर मला लग्न करायचेच नव्हते, पण जेव्हा मी आसिफाला पाहिलं, विशेषतः तिला पत्नीच्या नजरेने पाहिलं, तेव्हा माझा लग्न न करण्याचा विचार हो मध्ये बदलला. ती अत्यंत कोमल होती. तिच्या हातांवर थोडीशी मेहंदी रंगली होती, ज्यामुळे तिच्या नाजूक बोटांना आणखीच शोभा आलेली. मी माझा हात तिच्या हातावर ठेवला आणि माझ्या बोटांनी तिच्या बोटांना हळुवारपणे गुंफायला सुरुवात केली. तिचे गुलाबी ओठ लज्जेने थरथरत होते. ती माझी बायको, प्रियसी सर्व काही होती. आता मी तिच्यावर माझ्या मनाप्रमाणे प्रेम करू शकत होतो व हक्क गाजवू शकत होतो. पण माझी इच्छा होती की ती स्वतःहून माझ्या मिठीत यावी. ती मात्र खूपच लाजत होती आणि कदाचित माझ्या जवळ यायलाही तिला संकोच वाटत असावा. पण मी स्वतःला आवरू शकत नव्हतो. मी तिचा हात उचलला, माझ्या चेहऱ्याजवळ आणला
आणि माझ्या ओठांनी तिच्या हातावर चुंबन घेतलं. "अहो, काय करत आहात?" "काही नाही आसिफा राणी, पण आता मी तुला माझ्या प्रेमात वेडी करायचं ठरवलं आहे." ती हळूच लाजली. आता मी तिच्या जवळ गेलो आणि तिला माझ्या मिठीत घेतले. मला तर घाई झाली होती की तिच्या संपूर्ण देहाचं सौंदर्य मी कसं न्याहाळू. मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा ती खोलीत नव्हती. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तिचे डोळे सुजलेले दिसले. असं वाटत होतं की ती खूप रडली आहे. मी म्हणालो, "काय झालं आसिफा? ठीक आहेस ना?" ती काही न बोलता किचनवट्याकडे गेली. किचनवट्याकडे जात म्हणाली, "नाश्ता बनवू का मी?" "हो, बनव." मीही तिच्या मागे गेलो. मी म्हणालो, "आसिफा, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तू का रडलीस?" "नाही, मी का रडेन?" तिच्या आवाजात एक प्रकारचा ओलसरपणा जाणवत होता. जसं खरंच ती रडली होती. मला कळत नव्हतं, पण असं वाटलं कदाचित तिला तिचे घरचे आठवत असावेत. जेव्हा ती नाश्ता बनवून बाहेर ठेवू लागली तेव्हा मी खुर्चीवर बसलो. तीही माझ्यासमोर बसली. मी म्हणालो, "आधी तुला भीती होती की तुझी सावत्र आई तुझ्या बिघडलेल्या भावाशी लग्न लावून देईल. पण आता तुझं लग्न माझ्याशी झालंय. चल ये, तुला तुझ्या वडिलांना भेटवून आणतो." हे ऐकताच तिचा चेहरा पिवळा पडला. ती एकदम घाबरली आणि म्हणाली, "नाही नाही, मला जायचं नाही. तुम्हाला माहीत नाही, ते खूप धोकादायक लोक आहेत. मी इथेच राहीन तुमच्याजवळ." आता माझ्या लग्नाला 8 दिवस उलटले होते, पण ती मला खुश वाटत नव्हती. जशी एखादी मुलगी लग्नानंतर असते तशी खुशी तिच्यात नव्हती. रात्री जेव्हा मी घरी येत असे तेव्हा ती स्वयंपाकघरात कसल्या तरी विचारात हरवलेली जेवण बनवत असायची. मी तिला आसिफा म्हणून हाक मारली तर ती दचकून जायची. मी तिला खूप प्रेम देऊ लागलो. जितकी तिची काळजी घेता येईल तितकी घेत होतो. जे काही पैसे कमवत होतो ते तिच्या हातावर ठेवत होतो. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहायची. मी म्हणायचो, "अशी काय पाहतेस?" ती म्हणायची, "काही नाही, तुम्ही खूप चांगले माणूस आहात." 21 दिवस निघून गेले, पण तिच्या वागण्यात अजिबात बदल झाला नव्हता. ती माझ्याशी मोकळेपणाने वागतच नव्हती. मी जे सांगायचो ती शांतपणे हो हो म्हणत राहायची. मला वाटायचं की ती इतर मुलींसारखी वागावी. एकदा मी तिला म्हणालो, "आसिफा, तुझ्या मनात जे आहे ते स्पष्टपणे मला सांग. इथे तुला हवं तसं राहा. हे तुझं घर आहे." आता तर मी तिला घरात सेकंड हँड फर्निचरही लावून दिलं होतं. खोलीही सजवली होती. मी म्हणालो, "ही खोली अशीच सजवून नीट ठेव. नेहमी खुश राहा. मी तुला कधी हसताना पाहिलं नाही." ती रिकाम्या रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, "मी खुश आहे. मला का नाही वाटत? मलाही वाटतं की तू खुश राहावं, पण तू हसत नाहीस. माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीस. मी जे विचारतो फक्त त्याचं उत्तर देतेस. जेवणाची वेळ झाली की फक्त जेवण समोर ठेवतेस. नवरा बायकोत तर सगळ्या गप्पा होतात. मलाही वाटतं जेव्हा मी थकून येतो तेव्हा तू मन भरून माझ्याशी बोलावं." ती म्हणाली, "काय बोलू? तुम्ही सांगा, मी त्या गप्पा मारेन." मी म्हणालो, "जर दुसरं काही करू शकत नाहीस तर प्रेमाच्या, आपुलकीच्या गप्पा तरी करत जा." पण मी बोलून बोलून थकलो होतो. तिचं वागणं तसंच होतं. मला तिच्याबद्दल काही ना काही विचार करणं भाग पडत होतं. अशी कोणतीच मुलगी नसते जशी ती होती. माझी बहीणही यायची. ती तिच्याशीही बोलत नव्हती. जेवण बनवून ठेवायची, जेवणाबद्दल विचारायची, सगळं करायची, फक्त बोलत नव्हती. माझ्या बहिणीलाही हे जाणवलं होतं. आणि मग एकदा असं काही घडलं ज्याचा मला अंदाजही नव्हता. रात्रीच्या वेळी माझ्या घराच्या दारावर टकटक झाली. मी विचारलं, "कोण आहे?" तो माणूस म्हणाला, "दार उघडा, तुमच्याशी काम आहे." मी दार उघडलं. पाहिलं तर एक तरुण होता, माझ्याच वयाचा. तो घराच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत होता. मी म्हणालो, "आत काय पाहताय? तुम्ही कोण?" तो म्हणाला, "मला आसिफाला भेटायचं आहे." हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मी म्हणालो, "तुम्ही कोण आहात?"
मी आसिफाचा नवरा आहे. हे ऐकून माझं डोकं चक्रावलं. मी म्हणालो, डोकं ठिकाणावर आहे काय? काय बडबड करताय? बडबड नाही करत. तिला बाहेर बोलाव. ती मला ओळखते. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जर ती मुलगी आधीच विवाहित होती, तर तिने मला खोटं का सांगितलं? आणि ती माझ्याशी लग्न कशी करू शकली? त्या माणसाने मला आत ढकललं आणि घरात घुसला. मग तो आसिफा, आसिफा म्हणून ओरडू लागला. ती घाबरलेली खोलीतून बाहेर आली. तिला पाहून मी थक्क झालो. मी आसिफाकडे पाहिलं आणि विचारलं, तू याला ओळखतेस का? ती काहीच बोलली नाही. मी तिच्या मागे गेलो आणि म्हणालो, मी काही विचारतोय. तू याला ओळखतेस का? हा माणूस म्हणतोय की तो तुझा नवरा आहे. तो तुझा नवरा कसा असू शकतो? आणि जर तो तुझा नवरा असेल तर तू दुसरं लग्न कसं करू शकतेस? ती रडू लागली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याने मला तलाक दिला होता. पण तलाक दिल्यावर त्याला पश्चाताप झाला. त्याने मला हलालासाठी सांगितलं. हलालासाठी त्याला एका तरुणाची गरज होती, जो ही गोष्ट गुपित ठेवेल. पण ज्याच्याशी त्याने माझा हलाला केला, जर ती गोष्ट उघडकीस आली तर त्याचा प्लॅन फसू शकतो. म्हणून त्याने हे सगळं नाटक रचलं. एकदा माझा नवरा तुमच्या टॅक्सीत बसून प्रवास करत होता. पण ही गोष्ट 6 महिन्यांपूर्वीची आहे. तुमच्याशी बोलताना त्याला कळलं होतं की तुम्ही एक प्रामाणिक व्यक्ती आहात आणि लग्नाच्या जबाबदारीपासून दूर पळतात. म्हणून जेव्हा तुम्ही त्याला म्हणालात की मी माझ्या घरात सामान ठेवतो आणि मग तुम्हाला सोडतो, तेव्हा त्या बहाण्याने त्याने तुमचं घर पाहिलं होतं. जेव्हा त्याने मला तलाक दिला, तेव्हा तो खूप हैराण झाला की हलाला कोणाकडून करवायचा. तो कोण असेल जो शांतपणे हलाला करेल आणि कोणालाही काही कळणार नाही. म्हणून त्याला वाटलं की जर तुमच्याकडून तुम्हाला कळूही न देता गुपचूप हलाला करवून घेतला, शिवाय तुम्हाला त्याची खबरही लागू द्यायची नाही, तर ठीक होईल. त्या मुसळधार पावसात जे काही घडलं ते सगळं आम्ही रचलेलं नाटक होतं. मला जबरदस्तीने तुमच्या घरी पाठवलं गेलं. त्याला माहीत होतं की तुम्ही मला बेसहारा मुलगी समजून माझ्याशी लग्न कराल. आणि जसं त्याला हवं होतं तसंच घडलं. एका मौलाना साहेबांनी सांगितलं होतं की एका दिवसाचा हलाला हलाला नसतो, तो जिनकारी ठरतो. म्हणून 3 महिने एकत्र घालवावे लागतील. आता 3 महिन्यांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तुम्ही मला तलाक द्या. माझं डोकं ऐकून चक्रावून गेलं. मी म्हणालो, मी का तलाक देऊ? मी त्या तरुणाजवळ गेलो. तो खूप संतापला होता. तो म्हणाला, पहा, शांतपणे माझ्या बायकोला तलाक द्या. मी म्हणालो, एक तर म्हणजे ती तुझी बायको नाही, माझी बायको आहे. आणि दुसरं, तुला असं कसं वाटलं की मी तुझ्या बायकोबरोबर 3 महिने घालवल्यानंतर, तुझा हलाला पक्का केल्यानंतर तिला सोडून देईन? तू लग्न आणि निकाहाला काय मजाक समजला आहेस का? तो म्हणाला, मी तुला पैसे द्यायला तयार आहे. बघ, मी फार श्रीमंत नाही, पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढं सगळं मी तुला देईन. मी म्हणालो, तुझे पैसे तुझ्या खिशात ठेव. बायकोला घटस्फोट देण्यापूर्वी तू विचार केला नाहीस का की घटस्फोट का देत आहेस? निकाह नातं तुझ्यासाठी मजाक आहे का? राग आला की घटस्फोट द्याल, मग जेव्हा आपल्या कृत्याचा पश्चाताप होईल तेव्हा तिला दुसऱ्या माणसाच्या हवाली कराल, जेणेकरून तुझा हलाला पक्का होईल. तू आयुष्याला काय खेळ समजला आहेस का? हलाला म्हणजे काय? हलाला म्हणजे काय हे सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर, जर एखाद्या मुस्लिम पुरुषाने आपल्या बायकोला तलाक दिला तर तो तिच्याशी पुन्हा लग्न करू शकत नाही. पुन्हा लग्न करायचं असेल तर त्या बायकोने दुसऱ्या पुरुषाशी खरं-खुरं लग्न करावं. त्याच्याशी काही महिने सतत वैवाहिक म्हणजे शारीरिक संबंध ठेवावेत
आणि मग घटस्फोट घ्यावा किंवा तो नवरा मरण पावला पाहिजे. त्यानंतरच ती स्त्री आपल्या पहिल्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करू शकते. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच हलाला. काही इतिहासकारकांनी लिहिलं आहे, काही वेळा हलाला या संकल्पनेचा उपयोग अशा प्रसंगीही केला जातो, जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीला गर्भधारणा करवण्यात असमर्थ असतो. अशा वेळी तो तिला तलाक देतो आणि ती स्त्री दुसऱ्या पुरुषाशी लग्न करते. त्या वैवाहिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षानंतर ती त्या दुसऱ्या पतीपासून तलाक घेते आणि पुन्हा आपल्या पहिल्या पतीशी लग्न म्हणजे निकाह करते. बरं, आता कथेवर परत येऊया. मी त्याला म्हणालो, हे बघ, ही माझी बायको आहे, म्हणून तू इथून निघून जा, नाही तर मी तुला पोलिसांच्या हवाली करेन. तो म्हणाला, आधी तिला विचार, तिला तुझ्यासोबत राहायचं आहे की नाही. मी म्हणालो, तिने स्वतःच्या मर्जीने निकाह केला आहे. 3 महिन्यांपासून ती माझ्यासोबत राहत आहे. उरलेलं आयुष्यही ती घालवेल. तो तरुण आसिफाजवळ गेला आणि म्हणाला, तू सांग, तुला काय हवंय. आसिफा, आपला प्लॅन तर असा होता की तू याच्याकडून तलाक मागशील. मग तू तलाक का नाही मागितलास. ती त्या व्यक्तीला म्हणाली, मी तुला वारंवार फोनवर सांगत होते की हे प्रकरण तू स्वतः सोडव. हे बघ, मी हे करू शकले नाही. मग ती तोंडावर हात ठेवून रडू लागली. पुढे ती म्हणाली, मी या भल्या व्यक्तीसोबत असं करू शकले नाही, कारण यांचं माझ्याशी वागणं खूप चांगलं होतं. हे माझी खूप काळजी घेतात. प्रेम म्हणजे काय हे मी याच्यासोबत राहून पाहिलं आहे. हे भलेही गरीब आहेत, पण आपल्या कुवतीपेक्षा जास्त ते माझी काळजी घेतात. प्रत्येक क्षणी मी विचार करायचे की आज सांगेन, उद्या सांगेन, पण याचं प्रेम मला बोलूच देत नव्हतं. त्या व्यक्तीकडे पाहून ती म्हणाली, आपलं प्रेम कसलं डोंबल्याचं प्रेम होतं, ज्यात तू जरा जरा गोष्टींवर मला तलाकाच्या धमक्या द्यायचास. आसिफा, असं करू नको. तलाक देईन, तसं करू नको, तलाक देईन. तुझ्या घरच्यांची सेवा करताना मी थकून गेले होते. एकदा माझ्या हातांना फोड आले होते, पण तुला माझी काहीच कदर नव्हती. अशा तलाकाच्या धमक्यांनी घाबरत घाबरत मी तुझ्यासोबत 2-3 वर्षे काढली. पण काय झालं, तलाकची थप्पड तू शेवटी माझ्या तोंडावर मारलीस ना. आणि मग तुला पश्चाताप झाला म्हणून तू मला हलालाच्या सुळीवर चढवायचं ठरवलंस. पण आता मला असली कोणतीही परीक्षा द्यायची नाही. तुझ्या वारंवार फोनमुळे मी माझ्या नवऱ्याशी त्या प्रेमाने कधीच वागले नाही, ज्याचा तो हकदार होता. मला नेहमी भीती वाटायची की तू काय करशील. माझ्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून हा माणूस काय करेल. पण आता मला खात्री झाली आहे की तो मला सोडणार नाही. मी तुझ्यासोबत राहू इच्छित नाही. हे बोलून ती माझ्याजवळ आली, माझा हात धरला आणि म्हणाली, मला तुमची साथ हवी आहे. मी तुमच्यासोबत राहू इच्छिते. मी त्या व्यक्तीला म्हणालो, तू ऐकलंस ना, आता तू इथून निघून जा. तो रागाने आसिफाकडे पाहत निघून गेला. मग ती रडू लागली. मी म्हणालो, मी तुला सांगितलं होतं ना, खरं सांग. ती म्हणाली, मी कसं सांगू. जर मी खरं सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही माझ्याशी लग्नच केलं नसतं. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करताना घाबरत होते की कदाचित तुम्हाला सत्य कळलं तर तुम्हाला सोडून द्याल. मग ती म्हणाली, जो माणूस बायकोला तलाकच्या धमक्या देत राहतो त्या बाईने समजून घ्यायला हवं की तो माणूस कधीच तिच्यासोबत संसार करू इच्छित नाही. जो धमक्या देतो तो खरंच तलाक देऊ शकतो, म्हणून अशा माणसासोबत काय राहायचं. ती रडत असताना मी तिचा हात हलकेच धरला आणि तिला जवळ घेतलं. मी म्हणालो, शरीफा, आता तुला कशाचीही भीती बाळगायची गरज नाही. मी तुझ्यासोबत आहे. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे फक्त एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण नाही, तर एकमेकांच्या हृदयात आपली जागा निर्माण करणं असतं. समोरच्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं
आणि त्याच्या वेदनांवर मलम लावणं, त्याच्या चुकांवर बोट न ठेवता त्याच्या कमतरतांवर पडदा टाकणं, त्याला जसा आहे तसा स्वीकारणं, हाच प्रेमाचा खरा अर्थ. प्रेम कधीच स्वार्थी नसतं. उलट आपल्या सुखाचा त्याग करूनही समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य बघून ज्याला आनंद मिळतो तो खरा साथीदार. खरं प्रेम निरागस, निर्मळ आणि निस्वार्थ असतं, जिथं अपेक्षांच्या ओझ्यांपेक्षा जास्त महत्त्व मायेच्या स्पर्शाला असतं आणि जिथं मी पेक्षा आपण हा शब्द अधिक सुंदर वाटतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नेहमी आनंदी आणि हसत राहा. धन्यवाद.